त्या ठिकाणी शिवाजी पार्क वरून एक घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं, बाबांनो, आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आणि तुमचं हिंदुत्व जर बिल्किस बानो तिच्यावर बलात्कार करणाऱ्या त्या 12 जणांचा, जिची 3 वर्षाची मुलगी आपटून आपटून तिच्या नजरेसमोर मारली, त्या 12 जणांना जमिनीवर सोडून त्याची सत्कार तुम्ही केला. हे सत्कार करणारा जर भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व असेल तर हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही नाही नाही. मेरा नाम मुमताज़ इमरान कास्कर है। मैं नाथगांव में रहती हूँ, मुरुड तालुका। मेरी शादी 2006 में इमरान कास्कर के साथ हुई और हमारे 3 बच्चे हैं, 2 बेटियां और 1 बेटा है। 2016 में इमरान दुबई के लिए नया पासपोर्ट बनाए और अब वो दुबई में ही है। 5 साल से उन्होंने मुझसे और मेरे बच्चों से कोई भी किसी भी किस्म का राब्ता नहीं किए। उन्होंने अपने पासपोर्ट में अपने आप को अनमैरिड बनाए हैं, जबकि वो अभी भी वहाँ पर अनमैरिड पासपोर्ट के साथ ही रह रहे हैं। और मुझे और मेरे बच्चों को इस घर से निकालने के लिए मेरे सास ससुर ने कोर्ट में एप्लीकेशन दाखिल करे हैं। अगर मुझे या मेरे बच्चों को ज़बरदस्ती इस घर से बाहर निकालने की कोशिश करे तो मैं इसी घर में अपने बच्चों के साथ यहाँ पर खुदकुशी कर लूँगी और उसके ज़िम्मेदार इमरान और मेरे सास ससुर और उसके भाई बहन रहेंगे। दोन्ही पार्लमेंटरी मतदारसंघामध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा आम्ही दोन्ही सीट मोठ्या मताधिक्याने यावेळेला निवडून येऊ. उत्तर गोव्यामध्ये श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यामध्ये पल्लवी श्रीनिवास ढेंपो. आता आम्ही आमच्या मुरगाव मतदारसंघामध्ये आहोत. आमचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर पण आमच्यासोबत आहेत. असंख्य त्यांचे सगळे कार्यकर्ते. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 27 तारखेला शनिवारी त्यांची मोठी जाहीर सभा 50,000पेक्षा जास्त लोकांची ही मुरगाव तालुक्यामध्ये होते, साकवाळ बिर्ला टेम्पलच्या समोर. आणि त्यासाठी आमदारांना आणि सगळ्या कार्यकर्ते मिळून प्रत्येक घराघरात आम्ही अशा पद्धतीचं निमंत्रण देतो आहे. आणि त्यामुळे ढोल ताशा वगैरे घेऊन आम्ही लोकांच्या घरी निमंत्रण देण्यासाठी आता आम्ही सुरुवात केलेली आहे आजपासून. विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आता? खात्री तर खूप आहे, कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा. आपल्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहतील का? भव्य दिव्याची सभा विजयाची आपली होईल का? या सगळ्या निवडणुका जवळ आहेत, अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे, त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये. त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत, त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत. आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत हे आहे. सुरुवातच दमदार होत्या जरा. शूटिंग करताय का? वंचित बहुजन आघाडीचा जय हो. बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.